नमस्कार मित्रांनो, मेहनत तर सगळेजणच करतात, पण सगळेजण श्रीमंत का होत नाहीत याचा कधी विचार केलाय का? मी खूप सारे लोक बघितले जे 10 ते 12 तास काम करूनही काही लोक कायमचे कर्जात अडकलेले असतात, तर काही लोक शांतपणे स्वतःचं नेटवर्थ वाढवत असतात. यामागचं काय कारण आहे माहिती आहे का? पैसा कमवणं आजच्या काळामध्ये खूप सोपं आहे, पण हा पैसा नेमका कसा हाताळायचा याचं शिक्षण, याचा अनुभव आज आपल्याला सहजासहजी योग्य पद्धतीने मिळत नाही. आज मी तुम्हाला पैशाचे असे काही नियम सांगणार आहे, जे जर नियम तुम्ही फॉलो केले तर नक्की मला वाटतं की तुमच्या आर्थिक आयुष्यामध्ये थोडाफार बदल होण्यासाठी नक्की मदत होऊ शकते. मित्रांनो बघा कसं असतं ते सांगतो. पहिला नियम सांगतोय, मंथली इन्कम नाही तर आपण नेटवर्थचा कायम विचार करणं कसं गरजेचं आहे. हा मित्रांनो नियम जो आहे ना, हा अल्ट्रा रिच लोक जे आहेत ना त्यांच्यासाठी आहे, आणि ते लोक या पद्धतीनं त्यांचं वेल्थ मॅनेज करत असतात. आणि हा जर नियम सर्वसामान्य लोकांपर्यंत जर पोहोचला आणि त्यांनी पण या पद्धतीनं जर विचार केला तर नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये देखील खूप मोठा बदल होऊ शकतो. आत्तापर्यंत तुम्ही काय करत आलाय? माझा पगार 30,000 आहे, माझा पगार 25,000 आहे, तो आता 50,000 कसा होईल, किंवा लाखाचा पगार माझा किती वर्षानं होईल, याचाच आपण सर्वजण काय करत असतो, विचार करत असतो. पण खरोखरच जे श्रीमंत लोक असतात, ज्यांचे ऑलरेडी करोड्स ऑफ मध्ये नेटवर्थ आहे, महिन्याचं इन्कम आहे, ते काय विचार करतात? तर बाबा 2025ला माझं नेटवर्थ किती होतं, आता 2026ला मला माझ्या नेटवर्थमध्ये कमीत कमी 10% वाढ करायचे, हे ते विचार करत असतात. मग आता तुम्ही म्हणाल सर हे नेटवर्थ काय असतंय? तर मित्रांनो, तुमच्या नावावर असलेले सर्व असेट्स, मालमत्ता जर तुम्ही लायबिलिटीमधून वजा केल्या तर त्या ठिकाणी तुमचा जो आकडा आहे तो त्याला आपण नेटवर्थ असं म्हणतो. आता असेट्स म्हणजे काय? ज्या गोष्टी विकून तुम्हाला पैसे मिळू शकतात, जसं की शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असेल, गोल्ड असेल, प्रॉपर्टी असेल, हे सगळे काय झाले, तुमचे असेट झाले. आणि ह्याच्या उलटं जर बघायचं झालं तर महागडे आयफोन असतील, मॅकबुक्स असतील, लक्झरियस कार असेल, हे सगळं असेट नाही आहे, कारण त्या तुमच्या सर्व लायबिलिटी आहेत. ह्याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का? या सर्वांच्या किमती प्रत्येक वर्षी कमी होतात. मग मित्रांनो, ज्या वस्तूची किंमत कमी होते तुम्ही घेतल्यानंतर, त्या सर्व तुमच्या लायबिलिटी बनतात. आणि विशेषतः ॲलन मस्कचा जर तुम्ही विचार केला, किंवा मुकेश अंबानींचा विचार केला, किंवा अजून जगातल्या कुठल्याही श्रीमंत व्यक्तीचा जर विचार केला, तर त्यांच्याकडेच मित्रांनो कंपन्यांचे शेअर्स असतात आणि ते त्यांचं असेट्स असतं, आणि त्यांच्याकडे पगार खूप कमी असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जी व्यक्ती पगार घेते ती व्यक्ती सहजासहजी अल्ट्रा रिच किंवा रिच कॅटेगरीमध्ये येऊ शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती जरी असला तरी आज 2026मध्ये माझी नेटवर्थ किती असली पाहिजे, 2027पर्यंत मला हे नेटवर्थमध्ये किती वाढ करायचे याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं, तुमचा पगार हे तुमचं इंधन आहे, पण तुमचं नेटवर्थ हे तुमचं इंजन आहे. आता मला सांगा, इंधन कितीही भरलं तर इंजन नसेल तर गाडी धावणार आहे का? धावणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून तुम्ही दर महिन्याला, दर वर्षाला आपलं असेट्स कसे वाढतील यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी एकदा तरी तुमचं स्वतःचं नेटवर्थ कॅल्क्युलेट केलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही नेटवर्थ कॅल्क्युलेट कराल त्यावेळेला तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती किती होते हे समजेल. आणि समजा तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या मागं पडत असाल तर तुम्हाला त्यावरती काम देखील करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, रूल नंबर 2, उत्पन्न वाढलं की सर्वसाधारणतः प्रत्येक व्यक्ती खर्च वाढवते. पण मित्रांनो, जे अल्ट्रा रिच पर्सन असतात किंवा श्रीमंत लोक असतात, ज्यांना खूप मोठी वेल्थ क्रिएट करायचे किंवा ज्यांनी ऑलरेडी वेल्थ क्रिएट केले, हे सगळे जर मित्रांनो उत्पन्नाच्या वाढीबरोबर खर्च वाढवत नाहीत, तर ते काय करतात, खर्च मर्यादित ठेवतात आणि इन्व्हेस्टमेंट वाढवतात. आता सर्वसामान्य व्यक्तीचं जर विचारात घेतलं तुमच्या आणि माझ्यासारख्या, तर आपली मेंटॅलिटी मुळात अशा पद्धतीची आहे की माझा पगार वाढला का मी पहिल्यांदा पैसे खर्च करणार. कुठं पैसे खर्च करणार? लाईफस्टाईलवरती पैसे खर्च करणार. महागडा आयफोन घेणार, ऑलरेडी 16 प्रो आहे तर आता मी 17 प्रो घेणार. ऑलरेडी माझ्याकडे 4 व्हीलर आहे तर आता नवीन 4 व्हीलर आली आहे, किंवा मित्रांनो 4 व्हीलर त्या कंपनीची घेतल्या म्हणून मी पण घेणार. ब्रँडेड कपडे घेणार, महागडे व्हॅकेशनला जाणार. मित्रांनो, हे सगळे नियम जे आहेत ना तुम्हाला गरिबीकडे घेऊन जातात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमचं इन्कम कितीही वाढलं तरी तुमचा खर्च त्या प्रमाणात वाढायला नको, मर्यादित राहायला पाहिजे किंवा पूर्वी इतकाच राहायला पाहिजे. आणि जे पैसे वाचतात ना ते इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, जेव्हा खर्च वाढतो तेव्हा तुमचं इन्कम ॲटोमॅटिक कमी होत असतं, इन्व्हेस्टमेंट देखील कमी होतात. पण तेच जर तुम्ही खर्च कमी करून पैसा जर इन्व्हेस्टमेंटसाठी वापरला तर पॅसिव्ह इन्कमचे सोर्स ॲटोमॅटिक तयार होतात.
विशेषतः अर्थशास्त्राचा जर विचार केला तर लाईफस्टाईल इन्फ्लेशनला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, पगार वाढला का सगळ्या जगाला दाखवायसाठी पैसा खर्च करतो. पण मित्रांनो, एक नियम तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 50-30-20चा. हा नियम खूप सिंपल आहे. तुमच्या उत्पन्नाच्या कमीत कमी 50% तुम्ही तुमच्या गरजांवर पैसे खर्च केलेच पाहिजेत. 30% पैसा तुम्ही चैनीसाठी जरूर खर्च करा, पण किमान 20% पैसा हा तुम्ही गुंतवणुकीसाठी वापरलाच पाहिजे. लवकर जर श्रीमंत व्हायचं असेल तर हा मार्ग आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्हाला त्या श्रीमंतीला अजून स्पीड द्यायचं असेल तर मित्रांनो, कमीत कमी तुमच्या पगाराच्या 30 ते 40% इन्व्हेस्टमेंट घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, लाईफस्टाईल इन्फ्लेशनच्या संदर्भात 24 तासाचा एक खूप इम्पॉर्टंट नियम आहे. कोणतीही महागडी वस्तू घेण्यापूर्वी 24 तास वाट बघा. समजा आज तुम्ही 2-3 दिवस डिस्कशन करताय घरामध्ये, तर मित्रांनो उद्या खरेदी करताना ना फक्त 24 तास तो निर्णय लांबणीवर टाका. मे बी तुम्ही ती वस्तू घ्यायचं टाळू देखील शकता. आपलं इमोशन, आपलं सायकोलॉजी, आपलं माइंड काम कसं करतं की बाबा माझ्या मनामध्ये विचार आलाय, मला आयफोन खरेदी करायचा आहे, विथिन सेकंदामध्ये, विथिन डेजमध्ये तुम्ही काय करता, तो खरेदी करून टाकता. कारण त्यावेळेला तुमच्या मनामध्ये तशा भावना प्रचंड प्रबळ झालेल्या असतात. आणि तुम्हाला कधी एकदा नवीन फोन घेतोय आणि कधी एकदा त्यात फोटो काढतोय आणि कधी एकदा स्टेटसला लावतोय आणि कधी एकदा सर्वांना दाखवतोय, नवीन खरेदीचं व्हिडिओ बनवतोय, असं तुम्हाला झालेलं असतं. आणि तुम्ही इथं ही चूक करता. मित्रांनो, जो भविष्याचा विचार करत नाही त्याला लवकर आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. ही चिनी लोकांची खूप मोठी मन आहे. आणि चिनी संस्कृतीमध्ये लोकांचं उत्पन्नाचा मोठा भाग भविष्यातील पिढीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी कसा राखून ठेवायचा या संदर्भाचं शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजेच गरज आणि इच्छा यातला फरक जो आहे ना, हा लहानपणापासूनच शिकवला जातो. आणि मला वाटतं की हा फरक आज आपल्याला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत शिकवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 3 नंबरचा नियम तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर हा फरक तुम्हाला समजला पाहिजे. स्मार्ट लोन आणि बॅड लोन. मित्रांनो, आजच्या काळाचा जर विचार केला, एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा जर विचार केला किंवा एखाद्या व्यक्तीची आर्थिक ऐपत नसताना देखील त्या व्यक्तीला आज एका क्लिकवर लोन उपलब्ध होते. पण त्या व्यक्तीला हे समजत नाही की कोणतं लोन चांगलं आहे, कोणतं लोन खराब आहे. मित्रांनो, बॅड लोन कशाला म्हणायचं? मित्रांनो, अशा गोष्टीसाठी कर्ज घेणं ज्याची किंमत भविष्यात कमी होणार आहे, जसे की मोबाईल असेल, बाईक असेल, कार असेल, ब्रँडेड कापडे असतील, ब्रँडेड शूज असतील, हे सगळं लोन कशा कॅटेगरीमध्ये जातं? बॅड लोन कॅटेगरीमध्ये जातं. आणि त्याच्या विरुद्ध स्मार्ट लोनचा जर विचार केला, तुम्ही जमीन किंवा घर खरेदीसाठी कर्ज घेतलं असेल, कारण जमिनीचा पुरवठा हा मर्यादित आहे आणि लोकसंख्या प्रचंड वेगानं वाढते, त्यामुळं प्रॉपर्टीचे रेट्स जर बघितले ना, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळं आज महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ कमी होताना दिसून आलं. का क्षेत्रफळ कमी होताना दिसून आलं? कारण लागवडी योग्य जमिनीचा वापर सध्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी सुरू आहे. त्यामुळं भविष्यामध्ये खूप मोठी किंमत जी आहे ती शेतीला येणार आहे, जमिनीला येणार आहे. त्यामुळं स्मार्ट लोनचा वापर तुम्ही अशा असेट्समध्ये केलं पाहिजे ज्या ठिकाणी इयर ऑन इयर वेल्थ क्रिएट होते. आणि गुंतवणूक आणि कर्ज यातला फरक जर समजून घेता आला तुम्हाला, तर खऱ्या अर्थानं मित्रांनो आर्थिक साक्षरतेचा पाया घातला जाईल. आणि नुसता आर्थिक साक्षरतेचाच पाया घातला जाणार नाही, तर पिढ्यानं पिढ्या आर्थिक विकासासाठी घरामध्ये एक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे मित्रांनो, मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने बॅड लोन आणि गुड लोनचा डिफरन्स समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेला मी वेगवेगळ्या TV चॅनलच्या न्यूज बघतो, वेगवेगळ्या सिरियल्स बघतो, वेगवेगळे पुस्तकं वाचतो, मॅगझिन्स वाचतो, त्यावेळेला अजून एक गोष्ट मी प्रकर्षानं जाणवतोय सध्याला. आता जनरेशन झेड आणि जनरेशन यम जे आहे, विशेषतः 1990 नंतर जन्मलेली पिढी, मित्रांनो यांच्यामध्ये एक खूप मोठा बदल होतोय अलीकडं. आणि यामुळं समाजाचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. जसं की फोमोचा जर विचार केला, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे इतरांचे फिरण्याचे, इतरांचे महागड्या फोनचे, महागड्या कापड्याचे, महागड्या वस्तूंचे फोटो आपण ज्यावेळेला व्हॉट्सअप स्टेटसला बघतो किंवा इंस्टाग्राम, फेसबुकवरती बघतो, त्यावेळेला मित्रांनो आपल्याला चैन पडत नाही. कधी एकदा मी ती वस्तू घेतोय, कधी एकदा मी त्या वस्तूचा उपभोग घेतोय, असं होतं. आणि आज समाजामध्ये काय झालंय, कर्ज सहजपणे उपलब्ध होतं, त्यामुळे आपण ती वस्तू गरज नसताना कर्ज काढून चैनीसाठी खरेदी करतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यालाच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात. पूर्वी लोक काय करायचो, फोन घ्यायचा असेल, लॅपटॉप घ्यायचा असेल,
कार खरेदी करायचं असेल तर सर्व लोक घरातले पैसे साठवायचे आणि त्यानंतर त्या वस्तूची खरेदी करायची. पण आज मित्रांनो कल्चर काय झाले माहिती आहे का, बाय नाव पे लेटरचा सापळा तयार झालाय. आज खरेदी करा, 1ही रुपया देऊ नका, तुमचे पैसे तुम्ही 1 वर्षानंतर परतफेड करा. ही मार्केटिंगचे मेथड आज आले आणि ह्यामुळे लाखो लोक काय झालेत, कर्जाच्या सापळ्यात अडकत आहेत. त्यांना चांगलं कर्ज कुठलं, महाग कर्ज कुठलं, खराब कर्ज कुठलं हे समजायला मार्ग नाही. आणि तुम्हाला तर माहीतच आहे डिजिटल पेमेंटचा जमाना आलाय. गुगल पे, फोनपे एक क्लिक केलं, एक QR कोड स्कॅन केला का पेमेंट इकडचं तिकडं जातं. म्हणजे खिशातून नोटा जाताना जे होणारं दुःख आहे ते डिजिटल वॉलेटमध्ये, क्रेडिट स्वाईपमध्ये आज राहिलेलं नाहीये. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याला खर्च करायची सवय लागली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं या सवयीमध्ये आपण जोपर्यंत बदल करणार नाही तोपर्यंत आपण श्रीमंत होणार नाही. आणि जे लोक श्रीमंत झालेत त्या लोकांनी या सवयी बदललेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 4था नियम आहे मित्रांनो, पैसा कधीही रिकामा बसू देऊ नका. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जगातलं 8वं आश्चर्य आहे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये 5 लाख रुपये उगीच पडून असतील तर तो पैसा तुम्ही कामाला लावला पाहिजे. जर बँकेत तसेच पैसे पडून राहिले तर तुम्हाला 1ही रुपयाचा इंटरेस्ट त्यावरती मिळणार नाही, कारण तो पैसा बँक वापरणार आहे. बँकेला फ्रीमध्ये तुम्ही काय करणार आहे, पैसे वापरायला देणार आहे. पण मित्रांनो इन्फ्लेशन तुमच्यासाठी थांबणार नाही. 2020-21ला 5 रुपयाला वडापाव येत होता. आज 2026मध्ये त्याच वडापावची किंमत 12 ते 15 रुपये, काही ठिकाणी 25 रुपयाला झाली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे पाठीमागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमती डबल झाल्या. मग आपला पैसा 5 वर्षात डबल झाला का? त्या स्पीडनं इंटरेस्ट रेट वाढले का? तर वाढले नाहीत, इंटरेस्ट रेट उलट कमी झाले. म्हणजे पैशाची पर्चेसिंग पॉवर सातत्यानं कमी होते. वेळेला माझ्या बँकेमध्ये असणारे 5 लाख रुपये जर मी लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंटला वापरले तर त्या ठिकाणी काय होईल, मला 6 ते 7% रिटर्न्स मिळतील. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. मित्रांनो बघा, तुम्ही रात्रंदिवस काम करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पैशाला रात्रंदिवस कामाला लावणं गरजेचं आहे. आणि पैसा हा तुमच्यासाठी एक कामगार म्हणून राहिला पाहिजे. कामगार म्हणून त्यानं 24 तास तुमच्यासाठी न थकता न थांबता कुठलीही तक्रार न करता काम केलं पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे, हे फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटमध्ये शक्य आहे. आणि मग मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची आहे, वेल्थ क्रिएट करायची आहे, म्हणून सगळा पैसा पण एका ठिकाणी जर लावला तर तुम्ही श्रीमंत होणार नाही. पैसा एका ठिकाणी न ठेवता थोडा सेफ जागी पण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. मग तुम्ही काही पैसा FD मध्ये ठेवू शकता, काही लिक्विड फंडामध्ये ठेवू शकता, काही ग्रोथ म्युच्युअल फंडमध्ये ठेवू शकता, काही प्रमाणात गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता तुमच्या काही लोकांच्या मनात प्रश्न येईल, सर आता सिल्वर तर जवळपास 4 लाखाच्या आसपास पोहोचलं होतं, सोनं देखील जवळपास 1,80,000ला पोहोचलं होतं, मग आम्ही कशी इन्व्हेस्टमेंट करायची? पण मित्रांनो तुम्ही फक्त 10 रुपयापासून गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. 1ही रुपयाचा तिथं मेकिंग चार्जेस लागत नाही आणि एका सेकंदात एक क्लिक केल्यानंतर तुम्ही बाय सेल करू शकता. इतकं चांगलं प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल, अजूनपर्यंत गोल्ड ETF, सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल आणि अजूनपर्यंत तुम्ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला मिस करत असाल आणि तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या साहाय्यानं वेल्थ जनरेट करायची असेल, जनरेशनल वेल्थच्या पाठीमागे जायचं असेल तर दिलेल्या नंबरला मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन आपल्याकडून केलं जाईल, आपल्या टीमकडून केलं जाईल. त्याचबरोबर मित्रांनो 5वा नियम खूप महत्त्वाचा आहे, स्वतःला आधी पैसे द्या. मित्रांनो हा नियम माझ्या दृष्टीनं सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. पगार आल्यानंतर सर्वात आधी आपण काय करतो, घर भाडं असेल, वीज बिल असेल, EMI असेल, इतर खर्च सगळे भागवतो आणि स्वतःच्या भविष्यासाठी जर काही उरलं शिल्लक राहिलं तर ते आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन या पुस्तकात एक रहस्य सांगितलंय, तुमच्या एकूण कमाईच्या कमीत कमी 10% भाग सर्वात आधी तुम्ही स्वतःसाठी बाजूला काढून ठेवला पाहिजे. हा पैसा चैनीसाठी नाही तर तो पैसा तुम्ही नेटवर्थ वाढवण्यासाठी वापरला पाहिजे. जर तुम्ही स्वतःसाठी काही बाजूला काढून ठेवत नसाल तर तुम्हाला आयुष्यभर दुसऱ्याच्या बिलासाठी काम करावं लागेल, दुसऱ्याची बिलं पे करायसाठी काम करावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं स्वतःला आधी पैसा देण्याचा मार्ग जर तयार करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो ऑटोमॅटिक SIP सुरू करावी लागेल.
बँकेत ज्या दिवशी पगार जमा होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक तुमची SIP डेबिट झाली पाहिजे. ज्यावेळेला हे ऑटोमेशन तुमच्या इन्व्हेस्टमेंटला लागेल त्यावेळेला तुम्हाला देखील लक्षात येणार नाही माझी वेल्थ कशा पद्धतीनं कंपाऊंड व्हायला लागले. त्याचबरोबर तुम्ही स्वतःला पैसे द्यायचे आहेत म्हटल्यानंतर कमीत कमी 6 महिन्याचा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला पाहिजे, जेणेकरून संकटाच्या काळात तुम्हाला गुंतवणूक मोडावी लागणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो तुमच्या लक्षात आले असतील हे 5 नियम. नेटवर्थ वाढवण्यावर भर देणं, लाईफस्टाईल इन्फ्लेशन पासून स्वतःचं संरक्षण करणं, कर्जाचा वापर संपत्ती निर्माण करण्यासाठी करणं, चैनीसाठी नाही, महागाईला हरवण्यासाठी सातत्यानं SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करणं असेल. त्याचबरोबर गुंतवणूक तुमच्या खर्चाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवणं असेल. हे जर 5 रूल्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो केले तर नक्की मित्रांनो तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये एक मोठा बदल होऊ शकतो. जर तुम्हाला तुमची गुंतवणुकीची जर्नी सुरू करायची असेल तर मित्रांनो यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि मी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक पाठवेल. फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा. मित्रांनो तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटला योग्य दिशा दाखवण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा श्रीमंत होणं ही एक प्रक्रिया आहे, ती लॉटरी नाही आहे. इन्व्हेस्टमेंट स्मार्ट करणं गरजेचं आहे. ग्रोथ स्लोली होणं गरजेचं आहे. जर हे झालं तर तुम्ही देखील एक लार्ज अल्ट्रा रिच श्रीमंत व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून मला ते कळवू शकता आणि तुमची अजून काही रिक्वायरमेंट असेल तर कमेंट्स करून सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.